पूजा उसका ही उद्धार हुआ। अंतकाल में भवसागर में उसका बेड़ा पार। भोले शंकर की पूजा करो, बाल चरणों में उसके दरो। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ। शिव शंकर को जिसने पूजा उसका ही उद्धार हुआ। अंतकाल में भवसागर में उसका बेड़ा पार। भोले शंकर की पूजा करो, बल चरणों में उसके दरो। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वरा, हर हर बोले नमः शिवाय। रामेश्वराय शिव रामेश्वराय, हर हर भोले नमः शिवाय। शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधरा, हर हर बोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधराय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधराय शिव गंगाधरा, हर हर बोले शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। अवतार आपल्याला सांगितले। सातवा काळाराम मंदिराच्या बोळेमध्ये बिलकेश्वर महादेव नावाचं स्थान आहे। पूर्वी त्याला जाळीचा महादेव म्हणत. तिथं तेव्हापासून तर आजपर्यंत पुजारी आहे, कोळी आहेत. कोळी वाड्यामध्ये पुजारी त्यांच्याकडे गेले, रात्री विश्रांती केली. त्यांना घेऊन चंद्रभागेवर गेले, स्नान केलं आणि सांगितलं मला देवाच्या दर्शनाला जायचं आहे. कोळी बाबांना सांगितलं काही हरकत नाही, अगोदर प्रदक्षिणा करा. भोले बाबांना प्रथम प्रदक्षिणा केली आणि दर्शनासाठी रांकेमध्ये गेले. कालचा विषय डोळ्यासमोर आणा. भोले बाबांना थोडी लीला केली, आपली परीक्षा घेतली, आपल्या अंगाचा दुर्गंध काढला. आजूबाजूच्या लोकांना सहन होणार नाही अशा प्रकारचा दुर्गंध. प्रत्येक जण नाक दाबू लागला, त्या व्यक्तीला लोटू लागला. सर्वांनी लोटत बाहेर काढलं. थेट चौकापर्यंत, महाद्वारापर्यंत त्यांना पोहोचवलं.
पुन्हा प्रदक्षिणेला चालले. हनुमंतराय वाट पाहत होते दर्शनासाठी आणि भोले बाबांना सांगितलं, तुमच्या पंढरपुरामध्ये माझं असं स्वागत झालं, हनुमंतराय काळे पडले, काळे टिकूर पडले, म्हणून काळा मारुती या प्रसंगाची साक्ष आहे. गेले पुन्हा बोळीमध्ये. जाऊ द्या, उद्या पुन्हा जाण्याचा प्रयत्न करा. नाही म्हटले आता नाही. कुणाला जर त्याची ओळख नाही, दृष्टी नाही, तर विनाकारण माझ्यामुळे त्रास कशाला. मी तुझ्याजवळ 3 दिवस थांबतो. दुपारची महाआरती झाली, पडदा लागला गेला आणि द्वारकानाथाला म्हणजे विटेवर असलेल्या परमात्म्याला दृष्टांत झाला. 2 दिवसापासून भोले आपल्या दर्शनासाठी आलेले आहेत. अशी लीला केली, लोकांनी ओळखलं नाही. लोक कसं ओळखतील हो? ओळखण्यासाठी दिव्यम ददामी ते चक्षु, दृष्टीशिवाय कसं ओळखता येईल, कसं कळेल महाराज? आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्यानंतर कळून उपयोग. माझे गुरुनाम गुरु मामासाहेब दांडेकर म्हणायचे, आम्ही उपासक आहोत. नाही असं नाही, मेलेल्यांचे, जिवंतपणे नाही, मेल्यानंतर सोन्याच्या मूर्ती. माझ्या डोळ्यासमोर सद्गुरू जनार्दन स्वामी अंदरसुल्ला होते. तो सर्व त्रास दिलेला त्रास मी डोळ्याने पाहिला. तीन ठिकाणी जागा बदलावी लागली आणि आज त्याच समाधी स्थानावर मी 5-6 कथा केल्या. सोन्याची मूर्ती आहे, गेल्यानंतर काय उपयोग आहे? तो भजन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. टाळी वाजवा, सर्वांनी भजन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मारुती का पडले हनुमंतराय काळे? माझे पिताजी, मी त्यांचा रुद्र. खऱ्या देवाला ओळखत नाही, काय म्हणावं या लोकांना? गेले विसरूनी खऱ्या देवा. महाराज, आता जर गेलो आणि दर्शन बारी सुरू झाली तर चर्चा होईल. म्हणून विटेवरच्या परमात्म्यानं, पांडुरंगानं भोले बाबाच्या दर्शनाला जायचं, पण वेळ साधली पाहिजे. संध्याकाळची शेजारती झाली आणि हळूच अदृश्य होऊन तिथं गेले.
भगवान भोलेनाथांच्या चरणारविंदी मस्तक टेकवलं आणि क्षमा मागितली. भोलेनाथा मला क्षमा करा. 3 दिवसापासून माझ्या नगरीत आला ना पूजा ना आरती नसना भोजन प्रसादी काहीच नाही. त्यावेळेस भगवान भोलेनाथ म्हणतात, मी त्याने प्रसन्न होत नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम योमद भक्त प्रयच्छति तथा भक्तु परुत अश्नामी प्रयतात्मनः. मी फक्त भावाचा भुकेला आहे. निस्सिम भावात मी फक्त भावाचा देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला. देव बाबाचा भुकेला. देव बाबाचा भुकेला. देव देवा भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला. देव बाबाचा भुकेला. देव बाबाचा देव भावाचा भुकेला काशी दुष्काळ तयाला. देव भावाचा भुकेला काशी दुष्काळ तयाला. तयाला देव भावाचा भुकेला. देव भावाचा भुकेला. नमः ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. लक्षपूर्वक ऐका. खंत व्यक्त केली, शोक व्यक्त केला. भोलेनाथा क्षमा करा. दर्शन करायला गेले तर भोलेनाथानं विटेवरच्या बाबाच्या डोक्यावर हात ठेवला. हात ठेवल्याबरोबर सांगितलं, भगवान विष्णूंनी मला वचन दिलेलं आहे, प्रत्येक अवताराच्या अंती माझ्या शक्तिपीठावर अनुष्ठान केल्याशिवाय मी अवतार संपवणार नाहीयेत. मी प्रसन्न आहे. काय मागायचं मागा. म्हटले एकच मागतो, डोक्यावर ठेवलेला हात आमचा दूर करू नका, एवढीच माझी इच्छा आहे. म्हटले डोक्यावर ठेवलेला हात शिवलिंग तयार झालं. भगवान पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग तयार झालं. पांडुरंग महात्म्यामध्ये 3 सूत्र ज्याबद्दलचे सांगितलेले आहेत. तुम्ही जर गावोगावी श्री विठ्ठलांचं मंदिर बांधलं आणि पंढरपूरहून जर मूर्ती आणली आणि त्या पांडुरंगाच्या डोक्यावर जर पिंड नसेल तर त्या मूर्तीचं दर्शन पुण्य विटेवरच्या पांडुरंगाच्या पंढरपूरच्या महातीर्थाचं दर्शन पुण्य उपासकाला मिळत नाही. म्हणून येताना आणताना अशीच मूर्ती आणा की ज्या मूर्तीच्या डोक्यावर भोलेनाथाची पिंड आहे. भजन करा.
ओम नमः शिवाय 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 आपण जसं पाहिलं पाहतो तसं नाहीये. तर जगाचा प्रलय झाला की ब्रह्मा विष्णू महेश त्या क्षेत्रामध्ये गौप्यवास करतात आणि तिथूनच बाहेर पडतात. म्हणून ममलेश्वराच्या तिसऱ्याच पायरीच्या पूर्व बाजूला ब्रह्मेश्वर ब्रह्मपुरी, पश्चिमेला विष्णुपुरी आणि ओंकार दीप शिवपुरी अशा शक्तींचा आपण विचार केला. सौराष्ट्रे सोमनाथंच श्री शैले मल्लिकार्जुन उज्जैन्या महांकाल ओंकार ममलेश्वरम. इथपर्यंत आपण ओंकार ममलेश्वरम इथपर्यंत चिंतन विस्तारपूर्वक केलं. आता पुढे वैजनाथ ज्योतिर्लिंगाची कथा सुरुवात होत आहे. बापांनो, भगवान तीर्थामध्ये नाहीये, भगवान मूर्तीमध्ये नाहीये, भगवान तुमच्या आमच्यामध्ये आहे. तो आपली परीक्षा घेतो, परीक्षा पाहतो आणि परीक्षा देण्यासाठीच येत असतो. लक्षपूर्वक ऐका. एक वेळेस माता पार्वतीनं हट्ट धरला की म्हटले असं करा, तुमचे भक्त फारच तुमच्याशी अनन्य आहे, मला एकदा जरा त्यांना निहाळून पाहू द्या, मला त्यांची परीक्षा घेऊ द्या. खरंच तुमचे भक्त. एक छोटस विशाल शंकराचं मंदिर होतं. राजा दररोज तिथं यायचा आणि त्याचा दररोज वेगळा भात हिरे माणिक मोती जवाहर खोवायचा आणि ब्रह्मवृंदांच्या हस्ते वेदोक्त मंत्रांनी पूजन करायचं. तिथं आले, सामान्य रूप धारण केलं, पण तिथं आल्यानंतर पुन्हा 2 पक्ष्यांची रूप धारण केली आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये जाऊन बसले. राजाला वेदोक्त मंत्रांनी पूजन केलं. भगवान शिवांच्या कंपाळी आढ्या पडायच्या. माता पार्वती त्यांच्या कपाळाकडे पाहायच्या. म्हटले, राजा हिरे माणिक मोती जवाहर दररोज नाना प्रकारे रत्न या ठिकाणी समर्पित करतो, वेदोक्त मंत्रांनी ब्रह्मवृंदांकडून पूजा संभार करतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल प्रेम नाहीये, नाराज दिसताय, कपाळाला आढी दिसते. म्हटले, बराने तू अजून माझा भक्तच पाहिला नाही, अजून तुला माझ्या भक्ताची भेटच झाली नाही. एकदा तू माझ्या भक्ताला भेटली ना, तू सुद्धा स्वतःला राहणार नाही, तूही भक्त बनून जाशील. म्हटले, असा कोण भक्त आहे? तेवढ्यामध्ये राजा आणि ब्रह्मवृंद
मंदिराच्या बाहेर पडले. एक बिचारा होता, दिवसभर मेंढरं चरायचा. सकाळी स्नान नाही, पाणी नसल्यामुळे गेला एका ठिकाणी. पर्जन्याचा पाऊस पडलेला. तिथली गुळणी घेतली, तोंडात घेतली. स्नान नाही, तोंडही धुतलेलं नाही. आणि आले मात्र त्या वेशामध्ये, गाभाऱ्यामध्ये आले आणि जोराने पिंडीवर फुंकर मारली. महाराज जोराने फुंकर मारल्यावर भोलेनाथ गदगदा हसू लागले. माता म्हणाल्या, ऐकू नाही, एरवी नाही लोक तुम्हाला भोळे म्हणतात. हिरे माणिक मोत्याचं तुमच्याकडे मोल नाही, स्नान नाही, गबाळा. मुखामध्ये कोणतं पाणी, काय मुख. माणसाने पाय ठेवला तर पाय सरकेल असे त्याचे दात. काय म्हणतात, तुम्हाला काय म्हणावं. लोक म्हणतात ते बरोबर आहे, तुम्ही खरोखर भोळे आहात. म्हटले आज नाही, तुला उद्या दाखवेल. आले दुसऱ्या दिवशी. राजाने पूजा संभार केला. आता ऐक, भोलेनाथानं अशी लीला केली की जे कडप्पे आहे वरचे ते थोडे त्याचा आवाज केला. थर 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 थर. आता मंदिर कोसळणार तेवढ्यामध्ये ब्रह्मवृंद राजाच्या पुढे, राजा ब्रह्मवृंदांच्या पुढे. भगवान हसले. म्हटलं पाहिले, तुझे हिरे माणिक मोत्याचे, तुझे लाडके भक्त, श्रीमंत ज्येष्ठ भक्त पाहिलेत ना, तेवढ्यामध्ये हा माझा भोळा भक्त आला. तोंडामध्ये गुळ, भरगच असं पाणी घेतलेलं. जोराने फुंकर मारली. भोलेनाथ गदगद गदगद हसू लागले. म्हटले तुमचं असंच आहे, तुमचा कायमचा शब्द आहे, माझा नाही आहे. तुमचं असंच आहे. म्हटले असंच आहे, माझा शब्द कधी खाली पडू देत नाही. ऐक, थोडा आवाज द्या. त्याने येऊन आणि फुंकर मारली. फुंकर मारताच महाराज एक वेगळा परिणाम झाला. पुन्हा भोलेनाथाने ते कडे वगैरे, जणू काय पूर्ण मंदिर कोसळेल या भोळ्या भाविकानं विचार केला. मंदिर जर कोसळलं तर माझ्या भोलेला इजा होईल. म्हणून सर्वांग त्या पिंडीवर जणू झाकल्यासारखं केलं आणि सांगितलं, ए मंदिरा, ए कडप्यांनो, शेळींनो, पडा माझ्या अंगावर. काय माझ्या देहाचं करायचं ते करा, पण मी माझ्या देवाला थोडं सुद्धा लागू देणार नाही. मग माता गहिवरल्या. मग मातेला सत्यत्व कळलं आणि त्यातूनच शिव प्रगट झाले. त्याच्याच डोक्यावर हात ठेवला. ज्ञानवरांची ओळी आहे, तया स्वात्मकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. म्हणून अंतरी ज्ञान व्हावे, मग बाह्य लाभेल स्वभावे. महाराज, वरच्याला काहीच किंमत नाही, आतून पाहिजे, आतून पाहिजे. अंतरीची घेतो गोडी, 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 अंतरीची घेतो गोडी. पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची, पाहे जोडी भावाची.
देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनाचा तुझ्या जीवनामध्ये घरामध्ये धनाचे आगर प्राप्त होतील म्हणून धन गर हा आशीर्वाद याच परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाच्या क्षेत्रामध्ये मिळाला. महाराज आत्ताच बोलून गेलो, सुरुवातीला बोलून गेलो, भोलेनाथ सामान्य स्त्री पुरुषाचं रूप धारण करून परीक्षा पाहत होते, परीक्षा घेत होते. तेवढ्यामध्ये एक प्रसंग घडला. एक पती पत्नी भाविक आपल्या मंदिरामध्ये भोलेनाथाची षोडोपचारे पूजा करत होते. त्यांचं एकुलतं एक मुलगं, रांगणारं मुलगं सभामंडपातून पायऱ्यांवर पायऱ्यातून रांगत रांगत एका वृक्षाकडे चाललं. आजूबाजूला दगड पडलेले होते. ऐका, दुःख होतं हे कोणत्या तरी पापाचं फल आहे, सुख होतं हे कोणत्या तरी पुण्याचं फल आहे. देव कुणाचा शत्रू नाही आणि देव कुणाचा मित्र नाही. जरा पुन्हा मागे या. देव कुणाचा शत्रू नाही, देव कुणाचा मित्र नाही. दुःख होत हे कोणत्या तरी मागील जन्माचं वैर, तो साप निघाला, त्याला वेढा मारणार आणि त्याच बालकाला भोले बाबा दूर नव्हते. नाहीच महाराज, फक्त पूर्ण त्याच्याशी एकरूप व्हा, त्याची व्हा. जे जगात तुम्हाला कोणीच देऊ शकणार नाही ते भोले बाबा दिल्याशिवाय राहणार नाही. महाराज, जगात भोले बाबाकडून जे मिळेल ते कुठल्याही देवदेवताकडून, देवी देवतांकडून कुणाकडूनच मिळणार नाही. हे शिवभक्तीचा महिमा आहे. म्हणून बापांनो, जो मज होय अनन्य शरण, अनन्य व्हा, समर्पण व्हा, त्याचे व्हा. त्याचे झालात की तो वेळ करत नाही. महाराज, आपल्या गळ्यातील मोठे बाबाला सांगितलं, जरा त्याच्याकडे पहा. त्याने लहान बालकाला वेढा मारला, तो आता डंख मारणार आहे. गळ्यातील मोठ्या बाबाने उतरून खाली उतरणार तर लहान्या बाबाने वेढा काढला, दूर निघून गेला. भोले बाबा धावत धावत आले. पार्वती माता मागे होती. हातामध्ये काय होतं? भोजनाची भोजन पात्र, परळी आणि त्रिशूळ. त्रिशूळ खोला आणि परळी ठेवली. धावत धावत तिथं गेले. मोठे बाबाला सांगितलं, जरा हा वेढा काढायला मला मदत करा. बालकाला उचललं, सभा मंडपातून आई बापाकडे नेलं आणि सांगितलं, का हो, अहो तुम्हाला किती मुलं आहेत? त्या दगडाची पूजा करण्यापेक्षा परीक्षा पाहतो बाबा. त्या दगडाची पूजा करत बसला. अहो तुमच्या मुलाला घडलेला प्रकार सांगितला. त्यावेळेस हे भाविक, हे शिवभक्त सहज बोलले,
माझ्या बालकाला तुम्ही नवा जन्म दिला, पुनर्जन्म दिला. आम्हाला तुम्ही देवच भेटले. खरोखर देवच होते, मूळ रूपात प्रगट झाले आणि त्यांना दर्शन दिलं. महाराज मूळ रूपात प्रगट झाले आणि त्या दोघांना दर्शन दिलं. दर्शन दिल्यानंतर पुन्हा गेले, त्या परळीजवळ गेले, त्या त्रिशूळाजवळ गेले. त्रिशूळ उपटण्याचा प्रयत्न केला, परळी उपटण्याचा प्रयत्न केला, उचलण्याचा प्रयत्न केला. परळी भोले बाबाला उचले ना. घामाघूम झाले, गुडघे टेकवले भोले बाबा. तेवढ्यामध्ये ब्रह्मर्षी नारद हळूच अवतरित झाले. म्हटले देवा घामाघूम, म्हटले ही माझी परळी, हा माझा त्रिशूळ उचले ना. काय करू, काही उपाय सांगा, नाही तर तुमचा विना लावा. विना लावला की दोन्ही कामं होतील. म्हटले देवा कशाला एवढा श्रम घेता, राहू द्या ना. ती परळी आणतो त्रिशूळ, कशाला श्रम घेता, राहू द्या ना. म्हटले उपयोग काय, राहू द्या ना. माझे शब्द आहे, त्या तंबोऱ्यावाल्याचे शब्द आहे, राहू द्या ना. भोलेनाथ म्हटले तंबोऱ्यावाल्याचा कुणीच शब्द मोडत नाही. ठेवतो म्हटले ही माझी परळी आणि हा त्रिशूळ ठेवतो. त्याच नगरीमध्ये लिंगायत कानडी समाजाचा एक सुपुत्र होता. त्याचं नाव होतं वैजनाथ. त्या गावी तुम्ही गेलात, त्या ज्योतिर्लिंगाच्या गावी तुम्ही गेलात तर तुम्हाला 3 शिखरं दिसतील. पहिल बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचं गाव आहे. तिथली मुलगी या मुलाशी साखरपुडा झाला. पूर्वी आपापल्या गावी हळद लावायची आणि नेमकं गौरज मुहूर्तावर लग्न व्हायचं आणि त्यांचं ठरलेलं मधल्या शिखराच्या जवळ असलेल्या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये सभा मंडपात जाऊनच लग्न लावायचं. पण योग असा, सुपारी फुटल्या गेली 5 दिवसापूर्वी. नंतर आदल्या दिवशी दोघांनाही हळद लावल्या गेली आणि उद्या संध्याकाळी गौरज मुहूर्तावर लग्न समारंभासाठी यायचं. अचानक दोन्ही नद्यांवर उगमावर पर्जन्य झाला आणि दोन्ही नद्या दुथडी वाहू लागल्या. दोन्हीकडचेही रात्रभर पाऊस चालला. सांगायला नको, डोंगरावरून आलेलं पाणी, डोंगरावरून आलेला गाळ, ती परळी झाकल्या गेली. ती परळी झाकल्या गेली आणि मुहूर्त टळला. आता लग्न गौरज मुहूर्तावर होणारे लग्न लागूच शकत नाही. म्हणून त्या मुलानं सांगितलं, पिताजी सर्वांना विनंती आहे, आपण आले तसे जा. आता मी भोले बाबांचा होणार, भोले बाबांचा होणार. महाराज त्याच ठिकाणी त्या परळीवरच या वैजनाथ सुपुत्रानं संकल्प केला, पिंड स्थापन केली, खडतर असं तप केलं, उपासना केली. शिवप्रसन्न झाले. काय मागायचं मागा. म्हटले या माझ्या उपास्य शिवलिंगामध्ये आपण ज्योतिर्मय रूपानं वास करावा. भगवान म्हणाले तथास्तु. ते परळी वैजनाथ नावाच्या मुलावरून, वैजनाथ नावाच्या उपासनेने, निष्ठेने ज्योतिर्लिंग तयार झालं. आणि त्याला परळी हे नाव का, तर मी घडलेला पूर्ण प्रसंग सांगितला. लगत परळी नावाचं गाव आहे. ते गाव महाराज महाराष्ट्र प्रांतामध्ये बीड जिल्ह्यामध्ये नागनारायण पर्वताच्या पायथ्याशी आहेत. ब्रह्मा, वेणू आणि सरस्वती या 3 नद्या
त्या तिन्ही पर्वताच्या रांगेतून जातात. तिन्ही दुथडी भरलेल्या असल्यामुळे वेळेवर जाता आलं नाही. त्या कन्येला, त्या बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईच्या त्या कन्येला, तिचं नाव होतं योगिता. सुपारी झाली त्यावेळेस तिचं नाव जोगेश्वरी ठेवलं. योगिता अगोदरचं लहानपणचं नाव जोगेश्वरी ठेवलं. तिच्या कानावर ही वार्ता गेली की त्यांनी संकल्प केला, बस पुन्हा मुहूर्त काढायचा, लग्न लावायचं, यापेक्षा मी भोले बाबाचा. तिनेही विचार केला, मी ज्यांच्या नावाने सुपारी फोडली होती, ज्यांच्या नावाने मी अंगाला हळद लावली, मी सुद्धा, तिने आपला कुंकुम वाढवला आणि घोर तपश्चर्या केली. तीच आजची अंबाजोगाईची जगदंबा. मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपनी भोले की जोगन बनोगी, अपनी भोले की जोगन बनोगी. मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन 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 बनोगी, अपने भोले की जोगन बनोगी. जय हो. टाळी वाजवा, भजन करा. मैं तो पहनूंगी जोगन का जोड़ा, मैं तो पहनूंगी जोगन का जोड़ा, मैं तो पहनूंगी जोगन का जोड़ा, मैं तो पहनूंगी. मैं आशीष मनाऊंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपनी भोले की जोगन बनोगी, अपनी भोले की जोगन बनोगी. मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले, अपने भोले की जोगन बनोगी, अपने भोले की जोगन. जोगिया जोगिया. या क्षेत्राला वेदामध्ये, पुराणामध्ये जयंती हे नाव आहे. याच क्षेत्राला कांतीपूर नाव आहेत. याच क्षेत्राला मध्यरेखा नाव आहेत. याच क्षेत्राला वैजयंती नाव आहे. याच क्षेत्राला वैद्यनाथ नाव आहेत. याच क्षेत्राला अमृतेश्वर हे नाव आहे. याच क्षेत्राला शुद्ध धनवंतेश्वर हे नाव आहे. याच क्षेत्रामध्ये सत्यवान सावित्री यांनी तप करून कीर्तिमान झाले. याच क्षेत्रामध्ये राजा श्रियाळ आणि चांगुना चिल्या बाळाचा संबंध डोळ्यासमोर आणा, ही परीक्षा भोले बाबानं याच क्षेत्रामध्ये पाहिली. चिल्या बाबाचं मांस रूपांतर अमृताचं भोजन बनवलं. याच क्षेत्राचा महिमा. याच क्षेत्रामध्ये जगन्मित्र नागा होऊन गेले. याच क्षेत्रामध्ये वक्रेबुवा कवी होऊन गेले. याच क्षेत्रामध्ये लिंगायत कानडी समाजाचे गुरुलिंग स्वामी नावाचे स्वामी लिंगायत कानडी समाजाचे धर्मसंस्थापक होऊन गेले. आज त्यांनी जगापर्यंत
या शिवभक्तीचा महिमा, एकनिष्ठतेचा महिमा जगापर्यंत पोहोचवला. याच नगरीमध्ये, क्षेत्रामध्ये भगवान विष्णूंनी भोलेनाथांना दिलेलं वचन, प्रत्येक अवतारामध्ये मी शक्तिपीठाच्या, शिवपीठाच्या सानिध्यामध्ये येऊन आणि 1 महिना अनुष्ठान करील, हे वचन सार्थक करण्याकरता भगवान श्रीकृष्ण तिथं आले आणि याच क्षेत्रामध्ये त्यांनी अनुष्ठान केलं. शिव प्रसन्न झाले. तुम्ही गेला असाल ना, समोर भोले बाबांचं मंदिर आहे आणि समोर भगवान कृष्णांचं मंदिर आहे. इथून पाहिलं की भगवान कृष्णाची मूर्ती दिसते आणि त्या मंदिरातून पाहिलं की भोले बाबाची शिवलिंग पिंड दिसते. महाराज, ज्या दिवशी भोले बाबाने भगवान कृष्णाचीही परीक्षा पाहायचं ठरवलं, त्यावेळेस त्यांच्या परीक्षेमध्ये परिपूर्णत्वानं भगवान श्रीकृष्ण उतरल्या गेले. मग प्रसन्न झाले. काय मागायचं मागा. म्हटले माझ्यावरही नव्हे, भगवान विष्णूंनी दिलेलं वचन आजपर्यंत, कृष्ण अवतारापर्यंत सर्व अवतारांनी पाळलं. सर्व अवतारांनी आजपर्यंत ही नियमावली सांभाळली, पाळली. म्हणून एक मी तुम्हाला वरदान देतो. काय मागायचं मागा. म्हटले एवढ्याच दिवशी तुमच्या शिवपिंडीवर माझ्या तुळशीच्या मंजुळा आणि फुलं असावी आणि माझ्या चरणावर बेलपत्ती, माझ्या चरणावर बेलपत्ती आणि फुलं समर्पित असावी. म्हणून तो दिवस जर आला ना, तर अगोदर 10-5 दिवस तिथं बोर्ड लागले जातात. या दिवशी जर असं आपण नियमाप्रमाणे, दररोजच्या नियमाने जर शिवपिंडीवर बेल व्हायला तर दोष लागेल. आणि विष्णू चरणावर म्हणजे श्रीकृष्ण चरणावर जर फूल आणि तुळशी मंजुळा वाहिल्या तर दोष लागेल. अशा प्रकाराचा बोर्ड तिथं असतो. मला सांगायचं काय, याच ठिकाणी मार्कंडेय महामुनींना वरदान मिळालं, जा अकल्प आयुष्य प्राप्त हो. अशा जवळजवळ 14 महात्म्यांनी युक्त असं हे परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंगाचं महिमान आहे. थोडं भजन करा. जरा डमरू बजाओ, चल कर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजा दे, ओ चल कर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ, चल कर मैं पूजा करने आया हूँ. जरा डमरू बजाओ, ओ चल कर मैं पूजा करने आया हूँ. डमरू बजाओ, कर पूजा करने आया हूँ. पूजा करने आया. एक हाथ में धूप और दीप है, एक हाथ में धूप और दीप है.
लक्षपूर्वक ऐका. भवरगिरी या शिखराचं महिमान आपण श्रवण केलं. आता मी ज्याचं चिंतन करतो त्याचं अंतरंग लक्षात घ्या. ज्यावेळेस पूल तयार होत होता, 2च गाळे शिल्लक राहिले होते, तेवढ्यामध्ये रावणाच्या कानावर ही गोष्ट गेली की अहो एक आलं होतं त्याने लंकेला सळोकी पळो केलं होतं, आता हजारो वानर आहे. बिभीषणानं सांगितलं एक आलं होतं तर एवढी ती वानर आले तर या लंकेचं काय होईल. म्हणून सज्जन माणसं समोरच्याच्या कल्याणासाठी हितासाठी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण महाराज पाप माणसाला ते समजून घेत नाही आणि समजून घेत नाही. परिणाम असा झाला महाराज. सभा भरलेली होती, सेनापती मुख्य सेनापती बसलेले होते. आपल्या कुलाच्या कल्याणार्थ बिभीषणानं समजावून सांगितलं पण नाही ऐकलं, आणि त्याचा परिणाम सेनापती समोर प्रजेसमोर आणि मला लहान असो ज्ञानाच्या गोष्टी सांगतो म्हणजे माझा अपमान आहे असं मानून धाडकन त्यांनी बिभीषणाच्या छातीत लात मारली. ती लात सिंहासनावरून मारलीमुळे तो गडबडत गडबडत सभा मंडपापर्यंत गेला. सभा मंडपातून पायरीवरून गडबडत गडबडत खाली चालला. नाईलाज आहे सहज. टोप एका बाजूला, वस्त्र एका बाजूला. क्षमा मागून बोलतो, मोठी माणसं ती मोठीच माणसं. हा वस्त्र सावरलं, टोप सावरला आणि हळूच खाली मान घालून एक एक पाय पदक्रम करत सिंहासनाजवळ आले आणि म्हणाले, लंकानाथा काम अपूर्ण राहिला की क्रोध येत असतो, आणि काम आधी क्रोध बरोबर स्मृतिभ्रंश, स्मृतिभ्रंश बुद्धिनाश, बुद्धिनाश अरे पतन, दुर्गती, अधोगती यापेक्षा दुष्कर. रावणेश्वर हेही त्याला गोड वाटलं असेल ना. महाराज जवळ असलेले खड्ग काढलो, बिभीषणाच्या मारणार. तेवढ्यामध्ये मुख्य सेनापती सारणा नावाचा सेनापती, फार सज्जन, बिभीषणांना रावणाचा भाऊ कधी मानलं नाही, देव मानलं. साधू आहे, देव आहे असा नेहमी म्हणणारा तो सारणा रावणाचा हात धरला. रावणेश्वर आपण हे काय करताय. दुसऱ्या हातात खड्ग आलं. तो मला ब्रह्मज्ञान शिकवतो आणि तू मला अडवण्यासाठी आला. महाराज त्याची मान उडवणार. तेवढ्यामध्ये बिभीषण धावला आणि रावणाच्या हातातलं शस्त्र एकदम सारणाचा हात घेतला, पाठीवरून हात फिरवला आणि हळूच म्हणाले, सारणा बस, शेवटचं टोक. मूर्खाच्या हातून मरण्यापेक्षा आपण देवाला शरण जाऊ. या मूर्खाच्या हातून मरण्यापेक्षा आपण देवाला शरण जाऊ. निघाले दोघं, चालले त्या दिशेने जिथं प्रभूंचा तंबू होता, वानरगणांचा तंबू होता, त्या दिशेने चालले. रस्त्यानं चर्चा चालली. आपण कुठं चाललो म्हटले, प्रभूकडे चाललो. आणि बिभीषणाजी राजन
आपण जर आपला परिचय दिला तर ते आपल्याला जवळ करतील. रावणाचा सख्खा भाऊ आहे हा जर परिचय दिला तर, मी रावणाचा मुख्य सेनापती आहे असा परिचय दिला तर ते आपल्याला खरंच जवळ करतील. ऐका विभीषणाचे उद्गार. तुमच्या आशीर्वादानं 7 रामायण कथाकार आहे. 7 रामायणापैकी 3 रामायणामध्ये सुंदर असा उल्लेख आहे. साधना तो रावण नाहीये, ते राम आहे, ते राम आहे, ते राम आहे. मला सांगायचं कशा करता. दोघं गेले, सर्वांनी विचारलं कोण आहे, परिचय दिला, सर्वांनी सांगितलं प्रभू आपण त्यांच्या सीमेच्या आत आलोय. सर्व राक्षस आहे, असुर आहे, शत्रू आहेत आपले प्रभू. हे 2 कोण आहेत जाणून आपण त्यांचा अंगीकार करू नये, जवळ करू नये. सर्वांनी थेट हनुमंतरायासहित सर्वांनी सांगितलं. आपलं तो केसावाला बाबा त्याच्या सहित सर्वांना सांगितलं प्रभू यांना जवळ करू नका. शेवटी प्रभूचं आराध्य बुद्धिमतां वरिष्ठम हनुमंतरायाकडे पाहिलं. हनुमंता हे सांगतात ते करू का तुम्ही सांगाल ते करू सांगा. त्यावेळेस सांगितलं एकच विनंती आहे, तुम्ही कोण आहात अंतर्मुख व्हा, तुमचं ब्रीद काय हे डोळ्यासमोर आला आणा. जो शरण आला, जो शरण आला त्याला पुन्हा दूर करू नका. प्रभो एक वेळेस तोच तुम्हाला विजयी करू शकेल, तोच तुम्हाला सत्याचा मार्ग खोली सांगू शकेल आणि त्याचमुळे तुम्ही विजयी होऊ शकाल. थोडं भजन. डम 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 डमरू बजे अरे भोलेनाथ शिव शंभो भजे, भोलेनाथ शिव शंभो भजे. डम 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 डमरू बजे अरे भोलेनाथ शिव शंभू बोले, अरे भोलेनाथ शिव शंभू बोले. डम 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 डमरू भजे, टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवून भजन म्हणा. भोलेनाथ शिव शंभो भजे, हो भोलेनाथ शिव शंभो भजे. हे घन 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 घंटा बजे, घन 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 घंटा भजे शंभो भजे, हरे भोलेनाथ शिव शंभो भजे. हे डम 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 डमरू बजे अरे भोलेनाथ शिव शंभू बोले, अरे भोलेनाथ शिव शंभू बोले. डम 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 डमरू भजे, डमरू भजे भोलेनाथ शिव शंभो भजे, अरे भोलेनाथ शिव शंभो भजे. हे घन 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 घंटा बजे, घन 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 घंटा भजे, घन 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 घंटा बजे, घन 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 घंटा भजे. अरे गौरीनाथ शिव शंभू भजे, अरे गौरीनाथ शिव शंभू भजे. डम 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 डमरू बजे, अरे भोलेनाथ शिव शंभो भजे, अरे भोलेनाथ शिव शंभो भजे, अरे भोलेनाथ शिव शंभो भजे, अरे भोलेनाथ शिव शंभो भजे. भोलेनाथ मला प्रभूशी हित गुह्य सांगायचं आहे. सारणासहित सर्वांना बाहेर काढलं आणि प्रभूचे चरण पकडले आणि सांगितलं प्रभू तुमच्या पायात चप्पल नाहीत, भात्यातले सोडून दुसरे
दुसरं साधन नाहीये, ना रथ, ना घोडे, ना पायदळ, ना घोडदळ. त्याच्याकडे त्याचीही नगरी आहेत. सैन्य आहे, घोडदळ आहे, पायदळ आहे, अष्टदळ आहेत. एवढंच नाही, त्याने ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून अनेक वरदान प्राप्त केले, अनेक सिद्ध्या प्राप्त केल्या. भोलेनाथ त्यांच्यावर प्रसन्न आहे. भोलेनाथाकडूनही अनेक शस्त्रास्त्र विद्या प्राप्त आहे. प्रभो, सर्व सैन्यांशी तो परिपूर्णत्वाने, सर्व सैन्य त्याचे बलवान आहे, बलाढ्य आहेत, महाबलशाली आहेत. आणि असं असताना एकच मला शंका आहे, भीती आहे, तुम्ही त्यांना विजयी कसं करू शकाल? श्रीरामांची बिभीषणाशी संवाद. श्रीरामा, बिभीषणा, माणूस, सैन्य, बळ, सत्ता, पैसा, अर्थ याने विजयी होऊ शकत नाही. धर्म आणि शील, सत्य आणि ईश्वर समर्पण या चार ज्या रथाला घोडे आहेत ना, तो कधीच पराजित होऊ शकत नाही. अशा प्रकारे परमतत्व सांगितलं, ऐकलं. सत्य आहे ते, नाही, खोटं नाही. तरी पण महाराज बिभीषणाचं हृदय द्रवून आलं. रावेना ओसका बोसकी रडू लागले आणि पुन्हा दूर गेले, समुद्र किनारी गेले, समुद्रामध्ये गेले आणि स्नान करून, सचेल स्नान करून समुद्र देवाची स्तुती प्रार्थना केली की समुद्र देवा, या प्रसंगी आम्हाला सहकार्य करावं, दृष्टी द्यावी, मार्ग दाखवावा. त्यावेळेस समुद्र देवानं सांगितलं, असं करा, तुम्ही म्हणतात ना श्रीरामाकडे रथ नाही, सारथी नाहीये, तर तुम्ही जशी माझी विनंती केली तशी इंद्राची विनंती करा. इंद्र त्यांच्या त्या रथाला 798 वरदान आहेत. त्या रथाच्या प्रत्येक अवयवामध्ये नाना प्रकारच्या सिद्धी आहेत, शक्ती आहेत, वरदान आहेत. आणि तो वरदानित रथ जर इथं आला, त्यावर बसून जर रामाने युद्ध केलं तर निश्चित ते विजयी होतील, असं समुद्रदेवानं सांगितलं. महाराज अनुतापानं, कळकळीनं, बिभीषणानं आणि त्यांचं स्तवन केलं. समोरून ते दिसले. काय इच्छा आहे बिभीषणा? म्हटले, घडलेला प्रकार सांगितला. आणि घडलेला प्रकार सांगितल्यानंतर काळजी करू नका, प्रभूच्या सेवेसाठी माझा रथसारथी, शस्त्रास्त्र विद्या सर्वच मी शक्ती सहित पाठवील, काळजी करू नका. मग एकच अडचण आहे, म्हटले, तो आपला मृत्यूलोकातला रथ नाहीये, मृत्यूलोकातलं हे नाहीये, तो वरदानित रथ आहे. त्याचं वजन, त्याची क्षमता सहन होईल का मृत्यूलोकामध्ये? कुठं त्याचं विमानतळ उतरवण्याचं ठिकाण? म्हटले आहेत. मला आठवलं, भवरगिरीच्या शेजारी असंच एक शिखर आहे, ते पण विस्तारपूर्वक आहे. चनू त्या ठिकाणी ते तो रथ आम्ही उतरू शकू म्हणून भवरगिरी याच्या शेजारी रथांचल, इंद्राचा रथ तिथं उतरवला. यावरून त्या शिखराला रथांचल हे नाव आहे. दुसरं शिखर भीमाशंकर. थोडं भजन करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय,
कैलाश के निवासी, कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ। आयो शरण तिहार प्रभु तर तर तू, आयो शरण तिहार प्रभु तर तर तू। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय। सर्वजन म्हणा, सर्वजन म्हणा हे तुमच्यासाठी हे। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। वरती हात करा. ओम नमः शिवाय, हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय. कैलाश के निवासी, कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ। आयो शरण तिहार प्रभु तर तर तू, आयो शरण तिहार प्रभु तर तर तू। ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. भक्तों को शिव तूने कभी निराश ना किया, मांगा चाहा उन्हें वरदान दे दिया। बड़ा दायरा तेरा बड़ा दातार तू, बड़ा दातार तू। आयो शरण तिहार प्रभु तर तर तू, आयो शरण तिहार प्रभु तर तर तू। ओम नमः शिवाय। मना मना पाठीमागा, पाठीमागा हात वरती करा सर्वांनी. हा आवाज येत नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि बोल. हे ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. बखान क्या करूं मैं लाखों के ढेर का, चपटा भभूत में खजान कुबेर का। हे गंगाधर मुक्तिधर मुक्तिदातार तू, मुक्तिधार तू। आयो चरण तिहार प्रभु हर तर तू। कैलाश के निवासी नमो बार बार हूँ, नमो बार बार हूँ। आयो चरण तिहार प्रभु हर तर तू। हे ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. सर्वांना विनंती, सर्वांनी आपापल्या जागेवरती 2 मिनिटासाठी उभं राहायचे. सर्वांनी बराबर. उभे राहा बरं सर्व. आज पावसामुळे काही काम नसताना आळस आहे.
देवांना बंधमुक्त करून सर्व वानरगण भगवान श्रीराम आईला आले आणि लंकेमध्ये फक्त शोक, या पलीकडे दुसरं काहीच नव्हतं. जिकडं तिकडं हाहाकार, कोणीच शिल्लक नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला, बिभीषणाचे 3 मुलं होते, ते 3 मुलं मामाच्या गावी गेले होते. तेवढेच फक्त त्या कुलात जिवंत राहिले. ऐका, दुर्बुद्धीसारखा वाईट दोष जगात दुसरा कोणताच नाही. पुन्हा ऐका, विको द्या. दुर्बुद्धीसारखा वाईट दोष जगात दुसरा कोणताच, ज्यांच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली त्यांचं वाटोळं झालं, ते रसातळाला गेले, त्यांचा वंशखंड झाला, वाडे ओस पडले, त्यांच्या वाड्यामध्ये वेड्या बाबळीच्या काट्या उगल्या. आज त्यांच्या वाड्यामध्ये दिवा लावायला सुद्धा कोणी शिल्लक नाहीयेत. म्हणून बापांनो, आमचे जगद्गुरु तुकोबराय एका अभंगातून सांगतात, दुर्बुद्धी ते मना कदा न बुजो नारायणा, कदा न बुजो नारायणा, कदा न बुजो नारायणा. हो दुर्बुद्धी ते मना कदा न भजो नारायणा, कदा न भजो नारायणा, कदा न भजो नारायणा. संबंध लंकेमध्ये हाहाकार, कोणी शिल्लक नाही स्त्रिया सोडून. हे 3 बाहेरून आले. ज्येष्ठ आईकडं 2 नंबरच्या सख्या आईकडं आले आणि घडलेला प्रकार विचारला. त्यावेळेस घडलेला प्रकार सांगितला. एकाच्या मनात किंचित दुर्बुद्धी आली, त्याचे परिणाम आहेत हे. पांडवांच्या संपत्तीबद्दल एकाच्या मनात किंचित दुर्बुद्धी आली, त्यांचं कसं झालं सांगायला पाहिजे. कोटी लक्ष घरे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कंचनाची सप्तकोटी, एवढा मोठा ब्रह्मा शिव यांचे वरदान प्राप्त, याच्याही मनात किंचित दुर्बुद्धी आली तर त्याचंही कसं झालं हे सांगायला पाहिजे. म्हणून बापांनो, दुर्बुद्धीसारखा वाईट दोष जगात दुसरा कोणताच नाही. म्हणून एकच आज संकल्प करायचा आहे, वैर कुणाशी करू नका. संकल्प करा, बस आतापर्यंत जे झालं ती चूक झाली, क्षमा मागा, निर्वैर असं जीवन जगा आणि देवाचं होऊन जा. देवाचं होऊन जा. खरं सांगू 40 लाखाचा बंगला, इतक्या लाखाची जमीन, इतक्या गाड्या, इतकं ऐश्वर्य, आणि जर आत्ताच आला तर बँकेतले पैसे, गळ्यातला, हातातला मोबाईल, फोन करून सांगेल घरी काहीच नाही. महाराज, तुमच्या हातात काहीच नाही. आपण अज्ञानानं, अहंकारानं हे माझं समजतो. आहे ते त्याचं आहे, त्याची सत्ता आहे. आपल्या हातात काहीच नाही, ग्रास गिळी सत्ता. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. ओ जिंदगी एक किराए का घर है, एक
एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। भूषण भंगूर नाई भर वैसा, पारे सावध तोड़ा माय आशा, काही न चले मग गळा पडेल पासा, पुढे हुशार थोर आई ओळसा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ए सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा, पाँव फूलों पे रखने से पहले, पाँव फूलों पे रखने से पहले, तुझको घाटों पे चलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, तुझको आवाज पड़ेगा। तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। एक चूक करतो कुटुंबाला भोगावी लागते, एक चूक करतो गावाला भोगावी लागते, एक चूक करतो देशाला भोगावी लागते। म्हणून जरा चूक शब्दाचा अर्थ, परिणाम काय होणार याचा विचार करा, डोळे उघडा। हे 24वे कोणतं साल आहे? 24वे साल आहे। अजून एक सांगायचं आहे, शेवटचं सांगायचं आहे, पुन्हा सांगायला, कलियुगानं याच वर्षी म्हणजे कलियुगानं 2001ला 4थ्या चरणामध्ये प्रवेश केला। कलियुगानं 2001ला 4थ्या चरणामध्ये प्रवेश केला। हे 4थं चरण चालू आहे। म्हणून सर्वांनी प्रत्येकानं पाऊल टाकताना जरा विचार करून टाका, 4थ्या चरणात आहो याचा विसर पडू देऊ नका। याच हाताने करा आणि याच हाताने करा। तुम्ही तुमच्याच डोळ्याने पहा। म्हणून येताना आणलं नाही, जाताना काही नेणार नाही, एवढंच डोळ्यासमोर ठेवा। या प्रसंगाकडे पाहून कडाडला, काय एक चूक केली, तो कोण होता जरा त्याचा परिचय सांगा। म्हटले कोण? ऐकून होतो आम्ही, कोण? भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम, भगवान विष्णूंचा अवतार श्रीराम। त्या विष्णूंच्या अवतारासहित सर्वांचं मी समूळ निर्मूलन करेल असा संकल्प केला। तिने आईंचं दर्शन घेतलं। जसं त्या डांकिन्या विद्यांच्या लोकांचं वरदानी क्षेत्र, तसं लंकेतील सर्वांचं वरदानी क्षेत्र भीमाशंकर आले। तिघही भाऊ तिथं आणि खडतर तप करू लागले। शिव प्रसन्न झाले, काय मागायचं माग। म्हटले ज्याने आमच्या वंशाचा वंशखंड केला
त्यांचा सूर हवाय. म्हटले तुमच्या समोर जो उभा आहे तोच, जे असे म्हणतील त्यांच्यासाठी तोच उभा आहे, हातामध्ये त्रिशूळ घेऊन. काय करायचं ते सज्ज व्हा. महाराज 30 दिवस एक युद्ध करत राहिला भोलेनाथांबरोबर, रात्रंदिवस 30 दिवस. नंतर तो मारला गेला. दुसरा उठला, माझ्या भावाला मारलं. 30 दिवस भोलेनाथ एकटेच हे 30 दिवसाने रात्रंदिवस युद्ध करायचे, नुसतं दिवसा नाही. त्यालाही मारलं. 30 दुने 60. पुन्हा तो उठला, माझ्या भावाला मारलं. उठला महाराज. 2 भाऊ डोळ्यासमोर गेले म्हणून त्याला ब्रह्मदेवाचा वर होता. विशाल रूप धारण करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये होतं. हा भोलेनाथ दिसतो माणसासारखा, दिसतो या उंचीचा, याच्यापेक्षा मी विशाल रूप धारण करील, याला पराजित करील म्हणून त्याने शस्त्र सावरलं. आणि शस्त्र सावरल्यानंतर भोलेनाथानं विचार केला, लक्षात आलं याला ब्रह्मदेवाचा वर आहे, हा माझ्यापेक्षा काही पटीनं महाकाय रूप धारण करील. भोलेनाथ म्हणाले मी तुझा बाप आहे. त्याच्याही बरोबर 30 दिवस युद्ध केलं महाराज. आणि 30 दिवस 90 दिवस युद्ध भोलेबाबांचं झालं. महाराज तिघांचाही वध केला. आणि शेवटी तुम्हाला सांगायला नको, घरून पळत आला तोपर्यंत घाम येत नाही, बसलं की घाम येतो. 90 दिवस सारखे रात्रंदिवस युद्ध करत होते. मग नुसतं बसले तर महाराज रोमारोमातून अंगातून जलधारा वाहू लागल्या. तीच भीमेचा उगम भोलेनाथाच्या देहातून अवतरित झाला. आणि तीच आजची आपल्या भगवान परमात्म्याच्या चरणाजवळून जाणारी भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. ओ भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा, भीमा आणि चंद्रभागा. भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा. भीमा तुझ्या तुझे चरणीच्या साधना करू म्हणून भोलेनाथ त्या ठिकाणी साधना करू लागले. साधनेला समाधिस्थ झाल्यानंतर सर्व ते त्यांचे भक्तगण जारण मारण उच्चाटन वशीकरण भानामती विद्येचे डंकिन्याम आले आणि म्हणाले, भगवान त्रिभुवनाचा भार गुभार तर उतरवलाच, असुरांचं समूळ मर्दन तर केलंच, पण एक महाराज आम्हाला त्यांच्या त्रासापासून मुक्त केलं.
भगवान म्हणाले काय मागायचं मागा. म्हटले असंच जर आमच्यावर भक्तांवर जर संकट आलं तर आपण आमच्या हाकेला धावून यावं. म्हटले त्याच्यासाठी तर मी अवतार घेतला, त्याच्यासाठीच तर मी लीला केली, त्याच्यासाठीच भक्तारा के पाया पासी, 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 पाया पासी, भक्तारा के पाया भक्तारा के पाया पासे, भक्तारा के पाया पासे, दुर्जनासी संवार, दुर्जनासी, दुर्जनासी, दुर्जनासी संवारी,
ग प प पानी ग ग प प पानी ग ग ग प प पानी 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 ग ग प प पानी ग ग प प पानी ग ग ग प प पानी दुर्जनासी सवार भक्तारा के ओ